मॅड कुठला? मॅड आहेस का तू? हॅलो हॅलो मिस जानवी. हॅलो. काय म्हणालीस? मॅड म्हणाली, मॅड. कारण मॅडच आहेस तू. ए बॅड बॅड मी आहे असं बोलणाऱ्या जानूचा भास होतो. परत म्हण. मॅड 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 मॅड. जानवी अगं ओके ओके नाही 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 वागणार आहे, असं नाही वागणार आहे. आय एम सॉरी. अजून मारीन मी. आणि तू ना या जगातला सगळ्यात मोठा मॅड आहेस. ओके आय एम सॉरी. आय एम सॉरी सॉरी सॉरी. माफ कर मला. पाय पडू का आता? पाय पडतो प्लीज प्लीज. इट्स ओके. मॅड. मॅड मॅड नाही ना. पोटात काही हालचाल वगैरे जाणवत आहे का? म्हणजे ते बाळ किक वगैरे मारतं ना. मला काही जाणवत नाही. सिद्धिराज, आता असं काही नाही जाणवणार. अजून त्याला खूप वेळ आहे. मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही आज आनंदीच्या शाळेत जाणार होतात ना? तिच्या शाळेची फी भरायची होती, गेला होतात का? हो अगं. आणि पुस्तकं आणायची होती, युनिफॉर्म आणायचा होता, आणलत का सगळं? हो ना अगं, तिची शाळा चालू होईल अजून खूप वेळ आहे. आतापासून काय करायचंय? हो तसं नसतं, आधीच आणून ठेवावं लागतं सगळं. म्हणजे मुलांच्या डोळ्याखालनं जातं ना सगळं एकदा. आणि तसंही तिला आता सुट्टीतला बराचसा होमवर्क आहे, तो पण पूर्ण करायचा आहे. ऐक ना भावना, मी सगळं करतोय. तू नको टेन्शन घेऊस. मला कळतंय तुला आनंदीची काळजी वाटते आता. पण तुला माहितीये ना, त्या दिवशी तू मंदिरात पडलीस तेव्हा तू पोटावर पडली नाहीस म्हणून आपलं बाळ वाचलं. ऐक, आनंदीची काळजी तुला वाटते, पण आनंदीला सांभाळायला मी आहे ना. तू आत्ता फक्त आपल्या बाळाकडे लक्ष दे. पण मी आनंदीचा विचार कसा काढू डोक्यात ना? मी कधी तुला बोललो की विचार करणं थांबव? भावना, तुला सांगू का, आपलं बाळ आहे ना, ते बाळकृष्णासारखं आहे बघ. म्हणजे बघ ना, बाळकृष्णाच्या जीवावर जशी संकट यायची ना, तशीच संकट आपल्या बाळाच्या जीवावरती येत आहे. म्हणून आपल्याला आपल्या बाळाकडे पूर्ण लक्ष द्यावं लागणार आहे. सिद्धिराज, तुम्हाला कसं कळलं ती फांदी पडतीये? कारण भावना, तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर माझं लक्ष असतं. आणि तसंच लक्ष आपल्याला आपल्या बाळावरती द्यायचं आहे. तुम्ही आता बाळकृष्णाबद्दल बोललात आणि आनंदीने बघा कसलं चित्र काढलंय. नको? मॅड 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 मॅड. हा मॅड का सतत सतत आमच्या मध्ये येत असतो? आता कुठे जाऊन माझा आणि जानूचं लाईफ बॅक टू नॉर्मलला येत आहे. किती एफर्ट्स लावले होते मी, किती एफर्ट्सने मी या मॅडला माझ्या आणि जानूच्या लाईफमधून फेकून दिलं होतं बाहेर. तरी आज सतत मॅड. जानूचाच कॉल बॅक असेल. हा माणूस सारखा सारखा का मला फोन करतोय? का त्रास देतोय मला? बोला, लागली परत भूक? अशी किती भूक आहे तुझी? हा सांग ना, एकदाची मला सांगून टाक, किती भूक आहे तुला? हे बघे, फालतूचे प्रश्न विचारू नकोस. तू केलेला त्या ललिता देशमुखचा खून तुला जर पचवायचा असेल ना, तर तुला माझी भूक भागवावीच लागेल, कळलं? मला ब्लॅकमेल करणं कधी थांबवणार आहेस? ते माझं मी ठरवेन. तुला पत्ता आणि वेळ पाठवली आहे, तिथे गपगुमान 10 लाख रुपये घेऊन ये.
10 लाख. हे बघ हे, तुला मला जे सांगायचं होतं ना ते मी सांगून झालेलं आहे. तुझ्याशी फुकटच्या गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही, कळलं ना? सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर पैसे आणून दे. ठेव फोन. इनफ इज इनफ. आता मी अजून नाही टॉलरेट करणार याची ब्लॅकमेलिंग. असं एकदाचं काय ते फुल अँड फायनल रिझल्ट लावून टाकायलाच हवा. आधी त्या मॅडचा आणि आता या हाफ मॅडचा. बाबा तुम्ही पैसे कोणाकडनं मागत होतात? कसले पैसे रे? अभ्यास नाहीये तुला का? आईसारखं दुसऱ्यांचं ऐकायची सवय लागली आहे तुला? चल जा अभ्यास कर. मोठ्यांचं ऐकू नये एवढं पण कळत नाही तुला? मॅनरलेस. आई हा आई अहो उद्याच्या दळणाच्या खूप ऑर्डर आहेत, त्या आजच पूर्ण करायला पाहिजेत ना आपल्याला. खरं तर मी तुम्हाला म्हणाले होते की मी घरी गेले की लवकर परत येईन. हो पण काय करू, घरी गेल्यावर इतकी कामं होती ना, आटोपताच उशीर झाला मला. पण काय नाही, सगळी कामं आटोपली आहेत आता. वरदच्या परीक्षा पण संपल्या आहेत, त्यामुळे तिकडे तसं काही काम नाही, तर इथेच राहीन म्हणते मी. आणि आपल्या जानूचं लग्न नाही का आलंय, मग लग्न घरात किती कामं असतात. मी इथे राहिले तर मदतच होणार आहे ना तुम्हा सगळ्यांना. मी काय म्हणते, जानूची पाठवणी करूनच मग मी जाईन, हो ना? वहिनी, किती कामं असतात अगं ना घरात. वहिनी, तू एवढं स्पष्टीकरण का देतेस? आम्ही तुला काहीच विचारलं नाहीये. सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे अगं. अगं आणि हाताला काय झालं तुझ्या? एवढा लाल? अगं काय एवढा नाही. लाल कसं झालं? काही नाही अहो, ते पाणी तापवलं ना अंघोळीला, तर ते उतरवताना जरा भाजलं, एवढंच. लक्ष देशील की नाही काम करताना? असं जीवावर बेतणारं काम करतात का? लक्ष कुठे आहे तुझं? आई आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, घरात कामं करताना होतच असतं असं सगळं. पण आई ते जाऊ द्या, मी इथं राहिलेलं चालणार आहे ना तुम्हाला? असं काय विचारतेस तू? हे घर तुझंही आहे अगं, आणि जानूच्या लग्नाच्या निमित्तानं सगळे घरी येत आहे म्हटल्यावर आम्हाला आनंदच आहे ना. घर अगं भरल्यासारखं वाटतं त्यामुळे. हो ना. आणि अगं जेवढा हक्क या घरावर भावनाचा किंवा जान्हवीचा आहे तेवढाच तुझाही आहे. तू कधी ये राहा जा कोण विचारणार आहे तुला? माहितीच होतं मला, खात्रीच होती की तुम्हाला काही त्रास नाही होणार माझा, म्हणूनच तर हक्काने आले ना मी इथे. हे बोलताना डोळे पाणी कशाला आणते? खायचं पण ना. वहिनीचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. मला तिच्याशी बोलायला हवं.